नमस्कार मंडळी, प्रभात मीडियामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, आज आपण अशा कलावंतांना भेटणार आहोत ज्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य तमाशा या लोककलेसाठी समर्पित केलेलं आहे. आज आपल्या या प्रभात मीडियामध्ये उपस्थित आहेत खानदेश भूषण श्री आप्पासाहेब सांगवीकर, त्याचबरोबर चंद्रकांतजी विरळीकर आणि शोभाताई विरळीकर. तर आज आपण त्यांच्याशी त्यांच्या तमाशा या कलेबद्दल आणि त्यांच्या एकंदरीत आयुष्याबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत. प्रश्न असा आहे की आपलं जे भिका भीमा सांगवीकर लोकनाट्य तमाशा मंडळ आहे, त्या महाराष्ट्रातील एक नावाजलेलं तमाशा मंडळ आहे. तर आज या गावाला, उद्या त्या गावाला, या प्रवासादरम्यान तुम्हाला अनेक अनुभव येतात आयुष्यामध्ये, चांगले वाईट. तर त्याबद्दल काय सांगाल? काय आता अनुभव तर भरपूरच येतात. आता काही अपघात होतात, कारण एखाद्या पक्षाप्रमाणे उडत्या पक्षाप्रमाणे आमच्या कलावंताचं जीवन असतं. त्यामुळे लोक कार्यक्रम संपला म्हणजे जागरण वेळेवर काही नसतं या लोकांचं. कुठंतरी आपलं 2 तास आराम होईल या पद्धतीने लोक गाडीतच झोपतात. काही वेळेस अपघात घडतात. त्याच्यात नंतर गावात गेल्यानंतर काही गाव असे मिळतात की बाबा आम्हाला काही तरुण पिढीचा त्रास होतो, दगडी मारणं, शिट्या मारणं, असले बराच प्रकार होतात. आणि काही गाव असे बिचारे प्रामाणिक असतात की ते आम्हाला खूप भरभरून प्रेम देतात, कलावंतावर प्रेम करतात. असे बरेचसे अनुभव आहेत. आता ते सांगायला फार कमी आहे, ते अनुभव ते भरपूर असे अनुभव होतात आम्हाला. चंद्रकांतजी, आपण एक लोककलावंत आहात, तर आपण आपल्या तमाशातील वाटचालीच्या अनुभवाबद्दल काय सांगाल? तर मला सांगता येणार नाही की मी किती वर्षापासून या व्यवसायात आहे. माझ्या वडिलांचा बैलगाडीचा तमाशा होता छोटा, आणि त्यामध्ये मी कुठेतरी ते घरात तमाशातलं कॉमिक वगैरे करायचं होते. वडिलांच्या लक्षात आलं की हा काहीतरी कलावंत होऊ शकतो, आणि म्हणून वयाच्या 8व्या वर्षी मला ते पोलिसाची टोपी बसत नव्हती, तर वडिलांनी माझे ते पाठीमागे सुई धाग्यानं टाचून आणि अशा प्रकारे मला वडिलांनी तमाशात आणलं. तेव्हापासूनचा माझा हा तमाशाचा अनुभव आहे. पूर्वी बैलगाडीचा जो तमाशा होता किंवा पूर्वीचे जे कलावंत होते, पूर्वीचा जो श्रोता होता, हे श्रोते या तमाशा कलेवर किंवा तमाशा कलावंतावरती भरभरून प्रेम करणार होता. आणि आता तो रसिकही संपला आणि खरा कलावंत बी संपत आलेला आहे. तरी सुद्धा काही अजूनही आमच्या या क्षेत्रामध्ये काही कलावंत आहेत, आणि तो पुन्हा 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 जुना तमाशा सादर करण्याचा प्रयत्न करतात. पण नेमकं हेच प्रेक्षकांना आवडत नाही. पण मी महाराष्ट्रातल्या सगळ्या फड मालकांना आणि सगळ्या लोककलावंतांना मी विनंतीपूर्वक सांगू इच्छितो की जोपर्यंत आपण पुन्हा एकदा जुना तमाशा आपण सादरीकरण स्टेजवर सादर करत नाही, तोपर्यंत आपल्याला यशाच्या शिखरांपर्यंत पोहोचता येणार नाही. हे अगदी तितकंच खरं आहे. कारण जोपर्यंत आपण हे प्रेक्षक मागताय ते जर देण्याचा प्रयत्न केला, उद्या प्रेक्षकांची मागणी विचित्रही असू शकते, याही पेक्षा काही विचित्र असू शकते. म्हणजे आपण त्यांच्या मागण्यांची पूर्तता करायची का? आपण तमाशा कलावंत आहोत, तमाशात सादर करणं हे आमचं कर्तव्य आहे. असं प्रत्येक फड मालकांनी, प्रत्येक तमाशा कलावंतांनी हे ध्येय लक्षात ठेवलं पाहिजे. आणि जोपर्यंत काही लोक म्हणतात की तमाशा लोप पावेल, पण जोपर्यंत खेडेगावचे यात्रा उत्सव चालू आहेत, तोपर्यंत आमची कला ही जिवंतच असणार आहे, ती मरू शकत नाही. तमाशाकरिता तिथे खिशावरती टाच आल्यासारखं का वाटतं? नाही नाही, टाच आल्यासारखं वाटत नाही. लोकांकडे पैसे नाहीत म्हणून तमाशाकडे लोक वळले ना, अशातला भाग नाही. महत्वाचा भाग असा बिलता त्या करमणुकीची साधनं वाढली, मोबाईल वगैरे या बाकीच्या ज्या टेक्नॉलॉजी वाढली. खरं म्हणजे तिथून तमाश घेणारा लोकनाट्याला पडतीचा काळ उभा झाला. कारण कारण धंदे होते. आज वास्तविक पाहता 100 रुपये तिकीट आहे कार्यक्रमाला,
आता आपण समजा साधं एखाद्या हॉटेलला गेलं तर 100 रुपयाला 5 मिनिटं लागत नाही खर्चायला, आणि आज त्या 100 रुपयाचा सुद्धा रसिक आमच्यासाठी विचार करते. कारण आता ह्या लोककलेच्या लोकांना गोडीच राहिली नाही. का गोडी राहिली नाही? की तमाशाला आधुनिकतेचं स्वरूप आल्यामुळं लोकांना पारंपरिक तमाशा थोडंसं त्यांच्या आता हृदयापर्यंत पोहोचणं फार अवघडच आहे. पण तो जर थोडंसं वर्ष 2 वर्ष जर प्रत्येक फळमालकाने विचार केला तर निश्चित पुन्हा पाठीमागचे दिवस निश्चित पुढे येतील आणि तमाशाला खूप मोठं प्राधान्य मिळेल, स्कोप मिळेल, रसिकांची आवड निवड निर्माण होईल. पण असं जर चाललं तर मला तरी वाटतं की थोडंसं ते आपण 100% सांगू शकत नाही की तमाशाला दिवस चांगले येतील म्हणून. कारण आता बरेचसे लोकनाट्य बंद होत चालले. आमची एवढी मोठी पार्टी आहे का तुमच्या आशीर्वादाने या पार्टीला शासनाकडनं 2 जीवनगौरव मिळाले, खानदेश पुरस्कार मिळाला, राज्य पुरस्कार राज्यस्तरीय मिळाला. आता एवढं मोठं नाव आता मला यातलाच एक उपप्रश्न विचारायचा आहे की शासनाकडून पुरस्कार तर दिले जातात, कलाकारांना दिले जातात, तमाशासाठी दिले जातात, पण त्या प्रमाणात अर्थसहाय्य मिळतं का की ही कला जिवंत राहावी, या कलेचं जतन व्हावं याकरता? हे बघा, अर्थसहाय्य तर खरंच मिळत नाही. आम्हाला शेवटी प्रतिवर्षी सावकाराकडनं व्याजानं पैसे काढावे लागतात आणि एवढं मोठं भांडवल उभं करावं लागतं. पण ज्या दिवशी आपण सावकाराकडनं 2 रुपये घेतो तो त्या दिवसापासून त्याच्या डायरीवरती तारीख लिहून ठेवतो आणि त्याचं व्याज चालू होतं. बरोबर आहे का? आणि त्यामुळे आता जे येणारी बिदगी 2 रुपये त्याच्यामध्ये कलावंताचं भागवायचं, गाड्या भाडोत्री असतात, गाड्यांचं भागवायचं, लाईट साहित्य असतं, एवढे बिगारी म्हणजे सगळाच खर्च असतो आणि त्यात सावकाराचं व्याज आणि त्याचा मुद्दल भागवायचं म्हणजे तारेवरची कसरत आहे. तारेवरची नाही. आम्हाला ती परवडत नाही. शेवटी भिकारचोटच अवस्था असते पार्ट्यांची, बरं का? त्याच्यामुळे माझी पुन्हा एकदा शासनाला विनंती की या गोष्टीकडे दुर्लक्ष न करता आमच्या कलावंतासाठी हा विचार केला पाहिजे. आम्हाला सुद्धा बँकेच्या स्वरूपात जे बँकेला व्याज असतं अशा पद्धतीची एखादी शाखा असाव्याने आम्हाला कलावंताला म्हणजे खास ताई, आपणही तमाशा क्षेत्रात अनेक वर्षांपासून कार्यरत आहात, सक्रिय आहात. तर एक महिला म्हणून आपणाला तमाशा क्षेत्रात काम करत असताना असे चांगले वाईट कोणते अनुभव आले? मी 11 वर्षापासून चाळपायात बांधला. माझं वय आता माझं वय 45-47 असेल. मला असं वाटतं की पहिलं जुन्यातलं काहीच राहिलेलं नाही. आता हे नवीन जे निघलं आहे का ना, धांगडधिंगा, हे कितपत खरं नाही का? पण ते जुन्यातलं पुढे यावावं असं मला वाटतं. आता तमाशा क्षेत्रामध्ये ज्या तरुण मुली येत आहेत नव्याने, त्यांचा या क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे? ते काय, कुठलीही मुलगी जरी आली तरी ते पोटासाठीच येतात ना, दुसऱ्यातला उद्देश काहीच नाही. रसिकांमधून ज्यावेळेस टवाळकी केली जाते, शिट्ट्या मारल्या जातात किंवा दगड फेकले जातात, लाईट चमकवली जाते, तर त्यावेळेस ज्या भावना मनामध्ये दाटून येतात त्याबद्दल काय सांगाल? त्याबद्दल सांगायचं म्हणजे कसं आहे, त्या मुलीसारखेच आहेत आमच्या. खूप वाईट वाटतं, खूप दुःख वाटतं, पण तिथं आमचा विलाज चालत नाही काही. तुम्ही रसिक मायबापांना काय सांगू शकाल या संदर्भामध्ये? त्यांनी कलेच्या दृष्टिकोनातून त्या लेडीज महिला मंडळांना पाहावं. आपल्याही घरांमध्ये आई बहिणी असतात, त्या बिचाऱ्या तशाच असतात. त्यांचं जर वाईट कृत्य राहिलं असतं ते त्या या लोकनाट्याच्या क्षेत्रात कशाला आल्या असत्या? त्यांनी काहीतरी वेगळे धंदे केले असते. मात्र त्या खूप चारित्र्यशील असतात, खूप चांगल्या असतात आणि कलेची आवड निर्माण असते. माणूस समजा पुरुष असू द्या, स्त्री असू द्या, ती एक कलेवर प्रेम करणारी असते, पण तिला पाहण्याचा दृष्टिकोन सध्याचा जो आहे तो चुकीचा असतो. तर रसिकांनी तिला स्वतः तुझं कलेच्या नजरेने बघितलं पाहिजे बा, असं त्यांचा सांगण्याचा उद्देश आहे. चंद्रकांतजी, मला तुम्हाला एक प्रश्न असा विचारायचा आहे की एक कलाकार म्हणून जो समाजात मान सन्मान मिळायला पाहिजे, तो मान सन्मान तुम्हाला मिळतो का? निश्चित मिळतो बरं का. खूप प्रश्न तुम्ही इतका छान विचारलेला आहे. आम्ही इतके गरीब कलावंत असतो बरं का. कारण तुम्ही बघता, आता तुम्ही स्वतः पाहिलं असेल, अनुभवलं असेल, ऊन वारा पाऊस, वेळेत जेवण नाही, वेळेत आंघोळ नाही, सगळं आमचं अवेळी असतं. हे सगळं सहन करून सुद्धा आम्ही पोटासाठी ज्या वेळेला हे कार्यक्रम सादर करतो ना, त्यावेळेला फक्त आम्हाला एका गोष्टीचा समज होतो. आता आम्ही आता वगनाट्य सादर केलं. मी स्वतः वगनाट्य लिहिलेलं आहे, वेड्या भावाची वेडी माया, आणि त्यामध्ये माझ्या पत्नीचा आणि माझा मेन रोल आहे. आणि त्यावेळेला मग कधी कधी कुठं कुठं असं होतं की लोक आम्हाला भेटायला येतात. आणि पाठीमागच आता माझी मुलाखत 4-5 दिवसापूर्वी मुलाखत झाली एका गावात, चंद्रकांत फुलवडे गावाचं नाव. त्यामध्ये
असंख्य महिलांचा समाज होता आणि त्या संपूर्ण महिला रडत रडत पाठीमागे आल्या. काय 4-5 महिला आल्या, सुशिक्षित आणि स्टँडर्ड महिला होत्या. त्या आल्याबरोबर त्यांनी आमच्या दोघांचं पाय धरलं की इतक्या इमोशनल झाल्या होत्या. आणि मग त्यावेळेला आम्हाला त्या कलेचं सार्थक झाल्याचं समाधान होतं. आम्हाला किती जरी त्रास झाला, मग अन्न नसू द्या वेळेत, अंघोळ नसू द्या काय, पण तो जो टाळ्यांचा प्रतिसाद आहे किंवा ती जी शाबासकीची थाप आहे, याबद्दल आम्हाला एक वेगळी ऊर्जा येते. अगदी आम्हाला ते टॉनिक मिळाल्यासारखं होतं आणि पुढे आम्हाला त्याहीपेक्षा काहीतरी चांगलं करून दाखवलं. जे, रसिकांनी दिलेली दाद टाळ्यांच्या स्वरूपातली किंवा फेट्यांच्या स्वरूपातली, हे तुमच्यासाठी एक जीवन अमृत आहे असं म्हटलं तरी चालेल. अगदी 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 ते आमच्यासाठी जीवन अमृत आहे, आमच्यासाठी ते टॉनिक आहे. आणि खरं कलावंत आज जो तरलेला आहे की नाही, मालक पैसे देतो ते आमच्या प्रपंचाला, आमच्या पोटाला पुरतात न पुरतात आज येतोच, पण खऱ्या अर्थानं हा प्रत्येक कलावंत आपली आपली कला स्टेजवर सादर करताना रसिकांच्याकडून जो त्याला प्रतिसाद मिळतो तो आम्हाला तरी मिळतो. आता काय काय तमाशामध्ये वगनाट्य केली जात नाहीत, फारसा कुठेतरी फारसा लावणे हे करणं, पण आमच्या तमाशाचे असं माध्यम आहे बरं का, की आम्ही वगनाट्य हे प्रत्येक गावात सादर करतोच. मग अगदी आमच्या समोर 10 रसिक असू द्या, ते 10 लाख असू द्या. जे लोप पावत चाललेला आहे तमाशातून, ते तुम्ही जपण्याचा प्रयत्न केलेला आहे कसोशीने. आणि मुळात वगनाट्य हा तमाशाचा आत्मा समजला जातो. अगदी 100% असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. वग हा पाहिजेच. आता मी तुम्हाला सांगतो साहेब, माझी जवळजवळ 8 ते 9 वगनाट्य मी स्वतः लिहिलेली सेन्सर आहेत. माझं प्रत्येक वगनाट्य गाजलं, प्रसिद्ध झालं. दत्ता महाडिकच्या यांच्याकडे एक माझं वगनाट्य होतं, नांदुळकरांच्याकडे एक वगनाट्य, अक्काताई कराडांकरांच्याकडे, आता ह्या पार्टी सुद्धा मी माझं वगनाट्य दिलं आणि प्रत्येक वगनाट्य माझी तितकीच चांगली आहेत. एकही वगनाट्य फेल. आणि मला या वगनाट्याची कामं बघून कोल्हापूरचे वैभव ऑर्केस्ट्रा म्हणून आहे, सुभाष शिलगे, प्रकाश शिलगे, त्यांनी मला त्यांच्या 1-2 चित्रपटात कामही दिलं. बऱ्यापैकी रोल होते, छोटेच होते पण बऱ्यापैकी होते. आणि त्यामुळं मला ते टेक्निक सापडलं की कशा पद्धतीनं लिखाण असावं, कशा पद्धतीनं सादरीकरण असावं, कशा पद्धतीनं अभिनय, ऍक्टिंग, डायलॉग डिलिव्हरी कशी असावी, हे मला तिथून ज्ञान मिळालं. आणि म्हणून मी आज स्टेजवरती प्रेक्षकांच्या समोर टिकून राहतो, तरतो. आणि मला प्रत्येक गावात टाळ्यांचा, शिट्ट्यांचा आणि शाबासकीची थाप मला मिळते. हे सगळं माझे व्याही आहेत, हे माझे व्याही आहेत आप्पासाहेब. तमाशा म्हणजे कुटुंबच आहे तुमचं एकंदरीत. आणि हे सगळं श्रेय मी आप्पांना देतो, कारण त्यांच्यामुळं, त्यांनी मला शिकवलं नसलं तरी त्यांच्या आशीर्वादाची थाप माझ्या पाठीशी कायमस्वरूपी आहे, म्हणून मी आप्पांना सगळं श्रेय देतो. धन्यवाद. आपला तुम्हाला शेवटचा प्रश्न. तमाशाला नुकताच पुरस्कार मिळाला रघुभाऊंच्या रूपाने, तर आज तुम्ही ज्येष्ठ कलावंत आहात आणि तुम्ही एकंदरीत त्यांच्या आयुष्याचा पट अनुभवलेला आहे. मुळात तुम्ही दोघांनी एकमेकांना अनुभवलेला आहे. तर मिळालेल्या या पुरस्काराबद्दल, सरकारकडून मिळालेल्या या शाबासकीबद्दल 1-2 शब्दात काय सांगाल? सगळ्यात आनंद आम्हाला असा आहे, लोकनाट्य कलावंतातील कुठलाही कलावंत असू द्या, कोणाला तर तो मिळाला, तो सगळ्या कलावंतांसाठी स्वाभिमानाचा विषय आहे. कारण ती सुरुवात झाली, आज रघुभाऊंना मिळाला, उद्या आपल्या सारख्या सुद्धा योगायोग असले तर आपल्यालाही मिळू शकतो, यांनाही मिळू शकतो. पण ती एक सुरुवात झाली आणि बऱ्याच वर्षानंतर आतापर्यंत चित्रपटातील कलावंत असतील, इतर जे म्हणजे मोठे कलावंत आहेत त्यांनाच मिळत गेला. मात्र या लोककलेतील कलावंताला आतापर्यंत हा पुरस्कार काही मिळाला नाही. आता समजा बऱ्याच वर्षापासून ही संस्था चालू आहेत, पण तो चालू वर्षी रघुभाऊला पुरस्कार मिळाल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो, शासनाचे आभार व्यक्त करतो. आणि परंपरा आता सदैव चालू राहते. तमाशाचं जे भविष्य आहे त्याबद्दल तुम्ही सकारात्मक किंवा आशादायी आहात का? अगदी 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 बरोबर आहे, अगदी 100% का नसणार आहे सांगा की. अख्खा आयुष्य आम्ही ज्यामध्ये वाहिलं, मी मगाशीच तुम्हाला उल्लेख केला की वयाच्या 8व्या वर्षापासून मी यामध्ये आहे. मला त्याचा छंद आहे, मला त्याची आवड आहे, कारण त्याचं मर्म मला कळालं, कलेचं मर्म कळालं मला.
कला ही वाईट नाही, कला सर्वश्रेष्ठ कला आहे. आणि त्यामध्ये आम्ही शेवटपर्यंत अगदी मी तर असं समजतो की मला परमेश्वरानं जर मरण दिलं तर फक्त मला काम करताना स्टेजवरच मरण यावं. मी सगळ्यात मला स्वतःला भाग्यवान समजेल. अरे वाह, क्या बात है. हे अगदी मला मनापासून सांगा वाटतं. आणि मी कधी आपल्याला साक्षी ठेवून सांगतो की ज्या वेळेला मी स्टेजच्या 3 पायऱ्यावर चढून जाईल त्यावेळेला मी तोच आहे जी भूमिका मी करतोय. आता ही माझी पत्नी असून ती माझी बहिणीची भूमिका करते, पण आम्ही तिथं पती पत्नीचं नातं सगळं विसरतो आणि बहीण भावच आहोत. आणि म्हणून तर ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचतं. अरे आम्ही त्यात समरस होतो म्हणून ते प्रेक्षकांच्या समोर पोहोचतो. आणि शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही या कलेची, या सरस्वतीची सेवाच करत राहू, हे तीळ मात्र खोटं नाही. धन्यवाद. आपण सर्वजण वेळात वेळ काढून या मुलाखती करता उपस्थित राहिला त्याबद्दल मी प्रभात मीडियाच्या वतीने पुन्हा एकदा आपला आभार व्यक्त करतो.